मोताळा बस स्टँड परिसरामध्ये चोरट्यांचा खूप मोठा धुमाकूळ सुरू असून मोताळा बस स्टँड परिसरामध्ये एका महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दिनांक 8 मार्च रोजी घडली। तसेच 11 मार्चला एका व्यक्तीच्या पिशवीतून 50,000 रुपये चोरी झाल्याची घटना बस स्टँड परिसरामध्ये घडली। बोराखेडी पोलीस स्टेशन येथे स्टेशन डायरीवर विचारणा केली असता त्या ऑफिसमध्ये एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता। एकीकडे बस स्टँडचे काम खूप दिवसापासून सुरू आहे। त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा होत असून नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तरी बोराखेडी पोलीस स्टेशनकडे मात्र एसपी ऑफिसचे नियंत्रण असावे व त्या बस स्टँड परिसरामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल नेहमी करता द्यावं असं नागरिकांच्या सूचनेवरून निदर्शनास आले। मी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या बस स्टँड परिसरामध्ये उपस्थित आहे। या बस स्टँड परिसरामध्ये या 8 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोऱ्या झालेल्या आहेत। आज सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपये या ठिकाणी कॅश चोरीला गेलेले आहे आणि एका बाईचे मंगलसूत्र या ठिकाणी चोरट्यांनी पळवलेले आहे। मात्र या बस स्टँड परिसरामध्ये कुठलंही प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे। पोलीस प्रशासनाकडे सदर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करायला गेलो असता पोलीस स्टेशन मात्र सध्या आम्ही आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ दाखवणार पण आहे। पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही पोलीस कर्मचारी हजर नव्हता। प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की या ठिकाणी जेही चोरटे असतील यांच्यावर नियंत्रण ठेवावे। कॅमेरामॅन पवन चव्हाण सोबत महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बुलढाणा मोताळा।